विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 6 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय। आज आपण त्रिकोणमितीय नित्य समानता ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज या संबंधी आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण 3 नित्य समानता पाहणार आहोत। त्या नित्य समानता अगोदर सांगण्यापूर्वी प्रथमतः आपण साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट या आकृतीचा वापर करून त्यांच्या किमती कशा काढतात हे पाहूया। साइन थीटा या ठिकाणी ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे। ए या ठिकाणी थीटा कोण आहे। साइन थीटा या कोणाचा साइन थीटा घेतला। साइन थीटा समोरील भुजा भागिले कर्ण अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याची व्याख्या आहे। त्यामुळं समोरील भुजा बी सी भागिले कर्ण ए सी। त्यानंतर कॉस थीटा, कॉस थीटा या ठिकाणी लगतची भुजा ए बी म्हणजे थीटाची लगतची भुजा ए बी भागिले कर्ण ए सी। त्यानंतर टॅन थीटा, टॅन थीटा म्हणजे या ठिकाणी ए कोणाचा या ठिकाणी थीटा त्याचा टॅन थीटा घेतला तर समोरील भुजा भागिले लगतची भुजा, थीटाच्या समोरील भुजा बी सी आहे आणि लगतची भुजा ए बी आहे। त्यानंतर कोसेक थीटा, कोसेक थीटा हा साइन थीटाचा व्यस्त आहे। त्यामुळं या ठिकाणी साइन थीटा समोरील भुजा भागिले कर्ण आणि कोसेक थीटा कर्ण भागिले या ठिकाणी समोरील भुजा म्हणजे ए सी भागिले बी सी। याला 1, 2 हा 3 हा 4। त्यानंतर साइन, कॉस, टॅन, कोसेक। त्यानंतर सेक थीटा, सेक थीटा हा कॉस थीटाचा व्यस्त आहे। ए बी भागिले ए सी, लगतची भुजा भागिले कर्ण, कर्ण भागिले लगतची भुजा ए सी भागिले ए बी 5। आणि या ठिकाणी 6 साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट, कॉट थीटा। कॉट थीटा हा टॅनचा व्यस्त आहे। टॅन थीटा समोरील भुजा भागिले लगतची भुजा आणि कॉट थीटा लगतची भुजा ए बी भागिले समोरील भुजा बी सी हा 6वा। या काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला। पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करूया किंवा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार। पायथागोरसचा सिद्धांत या ठिकाणी कर्णवर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज। या ठिकाणी कर्णवर्ग ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग। ओके, या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग। या ठिकाणी याच्या दोन्ही बाजूला ए सी वर्गाने भागूया आपण। कोणती या ठिकाणी आयडेंटिटी किंवा नित्य समानता मिळते पाहूया। दोन्ही बाजूला ए सी वर्गाने भागू। पहा, ए बी वर्गाला ए सी वर्गानं भागायचं अधिक बी सी वर्गाला ए सी वर्गानं भागायचं बरोबर ए सी वर्गाला सुद्धा ए सी वर्गानं भागायचं। या ठिकाणी ए बी भागिले ए सी, पहा आपण किमत्या अगोदर लिहिल्या आहे तिथं। ए बी भागिले ए सी काय आहे कॉस थीटा, त्यामुळे वर्ग करायला पाहिजे। ए बी वर्ग भागिले ए सी वर्ग आहे। ओके, कॉस वर्ग थीटा अधिक या ठिकाणी बी सी वर्ग भागिले ए सी वर्ग। पहा बी सी भागिले ए सी काय आहे साइन थीटा, बी सी वर्ग भागिले ए सी वर्ग साइन वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा आणि त्याचं संख्येनं बी सी वर्ग भागिले ए सी वर्ग साइन वर्ग थीटा आणि त्या संख्येला त्या संख्येनं भागलं भागाकार 1 येतो। ए सी वर्ग भागिले ए सी वर्ग 1। त्यामुळं आपल्याला पहिली नित्य समानता मिळाली साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1। या ठिकाणी ए बी वर्ग भागिले ए सी वर्ग हीच पायरी आपण ए बी भागिले ए सी हा वर्ग सामायिक लिहिला। ए बी भागिले ए सी कंसात वर्ग अधिक या ठिकाणी असंच बी सी भागिले ए सी हा कंसात वर्ग सामायिक टाकला बरोबर 1। या ठिकाणी ए बी भागिले ए सी आपण आत्ता पाहिला लगतची भुजा भागिले कर्ण कॉस थीटा आणि वर्ग आहे कॉस वर्ग थीटा अधिक बी सी भागिले ए सी या ठिकाणी समोरील भुजा भागिले कर्ण आहे। त्यामुळं साइन थीटा आणि त्याचा वर्ग आहे कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा बरोबर 1। या ठिकाणी म्हणजेच साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही पहिली नित्य समानता आहे। ओके, आपल्याला दुसरी नित्य समानता पाहायची आहे। काय आहे ती? आता पहिली नित्य समानता साइन वर्ग थीटा अधिक
कॉस वर्ग थीटा बरोबर 1 जे पहिली नित्य समानता वापरून साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता याच्या दोन्ही बाजूला साइन वर्ग थीटाने भागू. पहा, साइन वर्ग थीटा याला भागिले साइन वर्ग थीटा, प्रत्येक पदाला साइन वर्ग थीटाने भागायचं. कॉस वर्ग थीटा भागिले साइन वर्ग थीटा बरोबर 1 भागिले साइन वर्ग थीटा. त्याच संख्येला भागलं 1 म्हणजे साइन वर्ग थीटा भागिले साइन वर्ग थीटा बरोबर 1. आणि कॉस भागिले साइन आपण पाहिले, कॉस भागिले साइन कॉट अगदी बरोबर आहे. साइन भागिले कॉस आपल्याला टॅन म्हणून उत्तर मिळतं आहे आणि त्याचा व्यस्त कॉट थीटा म्हणजे कॉस थीटा भागिले साइन थीटा कॉट थीटा आणि वर्ग असल्यामुळं कॉट वर्ग थीटा बरोबर 1 भागिले साइन हा कोसेक म्हणजे साइनचा व्यस्तांक म्हणजे 1 भागिले साइन म्हणजे कोसेक थीटा वर्ग असल्यामुळं कोसेक वर्ग थीटा म्हणजे ही दुसरी नित्य समानता 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. तिसरी नित्य समानता मिळवण्यासाठी पुन्हा पहिल्या नित्य समानतेवरून पहिली नित्य समानता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आपण दोन्ही बाजूला साइन वर्ग थीटानं भागलेलं होतं. आता आपण दोन्ही बाजूला कॉस वर्ग थीटाने भागू. पहा, या ठिकाणी साइन वर्ग थीटा याला कॉस वर्ग थीटा भागिले अधिक कॉस वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा भागिले बरोबर 1 लाही कॉस वर्ग थीटा भागिले साइन भागिले कॉस अगदी बरोबर टॅन म्हणजे साइन वर्ग थीटा भागिले कॉस वर्ग थीटा बरोबर टॅन वर्ग थीटा अधिक इथं त्या संख्येला भागलं भागाकार 1 येतो बरोबर 1 भागिले कॉस या ठिकाणी सेक थीटा अगदी बरोबर आहे सेक वर्ग थीटा म्हणजे सेक थीटा हा कॉस थीटाचा व्यस्त आहे आणि कॉस थीटाचा व्यस्त सेक थीटा आहे म्हणून 1 भागिले कॉस थीटा म्हणजे सेक थीटा आणि 1 भागिले कॉस वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. ही झाली तिसरी नित्य समानता. अशा पद्धतीनं ह्या 3 नित्य समानता व्यवस्थित लक्षात ठेवणे अपेक्षित आहे आवश्यक आहे. ओके. Here triangle ABC is a right angle at a triangle. Angle B is equal to 90 degree. At first, sin theta is equal to opposite side upon hypotenuse. BC upon AC. This is first. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Cos theta is equal to AB upon AC. This is second. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. Tan theta is equal to BC upon AB. Third, cosec theta. Reciprocal of sin theta cosec theta is equal to AC upon BC. Sec theta reciprocal of cos theta AC upon AB. This is fourth. This is fifth. And cot theta reciprocal of tan theta AB upon BC. This is sixth. Okay. In that figure, using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to AC square is equal to AB square plus BC square. That means AB square plus BC square is equal to AC square. Dividing both sides by AC square, AB square upon AC square, BC square upon AC square, AC square upon AC square. AB square upon AC square means AB upon AC bracket square. BC square upon AC square means BC upon AC bracket square. AC square upon AC square 1. AB upon AC means cos theta, cos square theta plus BC upon AC means sin theta square sin square theta. Cos square theta plus sin square theta equal to 1. That means sin square theta plus cos square theta is equal to 1. This is first identity. Okay. Using first identity, sin square theta plus cos square theta is equal to 1. Now dividing both sides of equation by sin square theta, we get sin square theta upon sin square theta plus cos square theta upon sin square theta is equal to 1 upon sin square theta. Sin square theta upon sin square theta 1. Cos upon sin cot. Cos square theta upon sin square theta is equal to cot square theta is equal to 1 upon sin theta is equal to cosec theta. That means 1 plus cot square theta is equal to cosec square theta. This is second identity.
Again, using first identity, sin square theta plus cos square theta is equal to 1. Dividing both the sides of equation by cos square theta, we get sin square theta upon cos square theta plus cos square theta upon cos square theta is equal to 1 upon cos square theta. Cos square theta, sin square theta upon cos square theta, tan square theta plus cos square theta upon cos square theta is equal to 1. Okay, 1 upon cos theta, sec theta, 1 upon cos square theta, sec square theta. That means tan square theta plus 1 is equal to sec square theta. This is third identity. Okay, understand? Relations first, second and third are fundamental trigonometric identities. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करावा आणि आपल्या मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं. धन्यवाद.